हॅलो गाईज, राधे राधे. तर आज आमच्या घरी ना मस्त असं पिठलं आणि भाकर बनवायचा बेत होता. तर सगळ्यात पहिलं आम्ही पिठलं बनवायला घेतलं. पिठल्याला फोडणी देताना ना तेलामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि कांदा ब्राऊन होईपर्यंत शिजवून घेतला. त्यामध्ये ठेचलेली मिरची आणि लसूण टाकून घेतला. नंतर आम्ही त्यामध्ये हळद आणि पाणी ॲड केलं आणि पाणी ॲड केल्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि नंतर पाण्याला थोडीशी उकळी येऊन दिली. उकळी आली की पिठलं लगेचच मस्त असं गरगटून घ्यायचं. गरगटून झाल्यावरती त्याला थोडंसं चुटचुटून द्यायचं. व्हिडिओत दिसतंय तसं. आणि आमच्या आईंच्या भाषेत पिठलं असं झालं की ते शिव्या देतं. बनवून झालं की लगेचच आम्ही भाकरी बनवायला घेतल्या होत्या. इथे माझी जेवढी भाकरी छान बनत होती म्हणून मी खुश होते. पण माझी खुशी जास्त टाईम काही टिकलीच नाही. जेव्हा मी भाकर तव्यात टाकायला गेली तेव्हा तर माझी भाकर तुटून गेली आणि ती फुगतही नव्हती. जाऊ द्या, माझी भाकर तर कशीही बनली असेल पण आमच्या ताईंची भाकर एवढी छान बनलेली, एवढी छान फुगलेली टम्म एकदम. नंतर आम्ही ना पप्पांना टेस्ट करायला दिलं. सगळ्यात पहिले पप्पांनी कांदा फोडून घेतला आणि पप्पांची रिॲक्शन बघून तुम्ही समजू शकता किती छान